नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी मधला व्याकरण व लेखन या भागातला अलंकार हा भाग अभ्यासणार आहोत. मुलींनो, अलंकार हा शब्द उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर कुठली प्रतिमा उभी राहिली बरं? बरोबर, अलंकार हा शब्द उच्चारताच तुमच्यासमोर दागिने उभे राहिले, बरोबर ना? अलंकार या शब्दाचा ढोबळ मानाने अर्थ म्हणजे जो आहे तो म्हणजे दागिना. एखादी स्त्री भरपूर दागिने घालून तुमच्यासमोर उभी आहे आणि त्याचबरोबर एक स्त्री एकही दागिना न घालता आपल्यासमोर उभी आहे. तर या दोघींमध्ये तुम्हाला तुलना करायला सांगितली की सगळ्यात जास्त सुंदर कोण दिसतं आहे, कुणाचं सौंदर्य खुलून दिसतं आहे. तर यावेळेला तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या स्त्रीने दागदागिने घातलेले आहेत त्या स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे, बरोबर ना? दागिने जशी शरीरावर धारण केल्यावर शरीराची शोभा वाढवतात, तसे आपल्या दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातलाच एक घटक म्हणजे अलंकार होय. इथं आपण एका स्त्रीचं उदाहरण घेतलं. यामध्ये एक अलंकार घातलेली स्त्री आहे, दागदागिने घातलेली स्त्री आहे आणि त्याचबरोबर एक दागिने न घालता उभी राहिलेली स्त्री आहे. म्हणजेच इथं आपण साहित्याच्या भाषेमध्ये तुलना करायची झाली तर ज्या स्त्रीने दागिने घातलेले नाही आहेत ती स्त्री म्हणजे आपल्या दैनंदिन रोजच्या व्यवहारातली भाषा, आणि ज्या स्त्रीने दागदागिने घातलेले आहेत ती स्त्री म्हणजे अलंकारिक भाषा होय, साहित्याची भाषा होय. आपण रोज बोलत असणारी भाषा ही वेगळी असते, ती एकदम साधी असते. पण कथा, कादंबरी, कविता, नाटक इत्यादी साहित्य आपण वाचतो तेव्हा रोजच्या जीवनातील भाषेपेक्षा वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. या साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा खूप मोठा वाटा आहे. या भाषेमुळेच दर्जेदार असं साहित्य बनतं. म्हणजे आपण काय बघितलं, रोजच्या व्यवहारातली आपली भाषा वेगळी असते आणि साहित्य म्हणजे काय बघितलं आपण, तर कथा, कादंबरी, कविता, नाटक यांना मराठी साहित्य असं म्हणतात. हे जे साहित्य आहे ते वाचताना त्याची भाषा आपल्याला वेगळी अशी दिसून येते. ही भाषा आपल्याला वेगळी कशामुळे दिसून येते, तर या साहित्यातल्या भाषेला अलंकाराने सजवलेलं असतं, त्यामुळेच ही भाषा आपल्याला रोजच्या बोली भाषेपेक्षा वेगळी दिसून येते. आता अलंकार या भाषेची आपल्याला व्याख्या करायची झाली तर काय म्हणता येईल, तर मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या घटकाला अलंकार असे म्हणतात. अशा या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. कोणते कोणते ते बघा, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. हे दोन मुख्य प्रकार अलंकाराचे आहेत. यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकाराचे प्रकार आपण मागच्या इयत्तेत अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यक्तिरेख, दृष्टांत, चेतन गुणोक्ती हे अर्थालंकाराचे प्रकार देखील आपण मागच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहेत. तर आता इयत्ता 12वी मध्ये आपण कोणकोणते प्रकार अभ्यासायचे आहेत ते बघा. अनन्वय, अपन्नुती, अतिशयोक्ती व अर्थांतरन्यास हे अर्थालंकाराचे प्रकार आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. आता याच्यातला पहिला प्रकार बघा, अनन्वय हा प्रकार आपण पाहूयात. अनन्वय या अलंकाराकडे वळण्या अगोदर
दोन गोष्टी तुम्हाला सांगणे खूप व्याकरणमधल्या गरजेच्या आहेत, त्या म्हणजे उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते, आणि दुसरं म्हणजे उपमान. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. आता आपण पान नंबर 126 कडे वळूयात. बघा, अनन्वय हा प्रकार तिथं दिलेला आहे, तर त्याच्यासमोर पेन्सिलने लिहून घ्या. अनन्वय अलंकार याच्यासमोर अन म्हणजे नाही आणि न्वय म्हणजे संबंध बरोबर अतुलनीय असं समीकरण त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे ज्याची तुलना कुणाबरोबरही करता येत नाही त्याला काय म्हणायचं? अनन्वय असं म्हणायचं. आता ह्या अनन्वय अलंकार आपण कसा ओळखायचा? उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. म्हणजेच उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते, दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही, तेव्हा हा अलंकार होतो. म्हणजेच काय तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आता आपण एखादं उदाहरण बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोरोपंतांनी अर्जुनाच्या शूरत्वाचे वर्णन करताना असं म्हटलं आहे की, बघा आता हे उदाहरण, झाले बहु होतीलही बहु, आहेतही बहु परंतु या सम हा. आता याचा अर्थ असा आहे की असे योद्धे खूप झाले, होतील पण खूप, आहेत पण खूप, पण अर्जुनासारखा एकच आहे, तो म्हणजे स्वतः अर्जुनच. म्हणजे अर्जुनाला कुणाचीही उपमा देता येत नाही. एकमेव अर्जुनच असा आहे की तो त्याच्यासारखा आहे, अतुलनीय आहे. म्हणून इथं काय झालं? अनन्वय हा अलंकार झाला. अजून एखादं उदाहरण आपण बघूयात. बघा, आहे ताजमहल एक, जगती तो तोच. म्हणजे या ओळीचा अर्थ असा आहे, ताजमहालाची प्रतिकृती जरी अस्तित्वात असली तरी त्याची तुलना मूळ वास्तूशी करता येणार नाही. म्हणजे ताजमहालासारख्या प्रतिकृती हुबेहूब तशा पद्धतीनंच बनवण्याचा जरी बऱ्याच कलाकारांनी प्रयत्न केला असेल तरी सुद्धा ताजमहाला या मूळ वास्तूशी कुणाचीही तुलना करता येणार नाही. म्हणजे आपण या ठिकाणी काय पाहिलं? अनन्वय अलंकारामध्ये एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, त्याची तुलना दुसऱ्या कुणाबरोबरही होऊ शकत नाही. यालाच काय म्हणतात? अनन्वय अलंकार असे म्हणतात. हां, तर मुलींनो, आज आपण काय पाहिलं? अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचा एक उपप्रकार अनन्वय अलंकार हा आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. राहिलेले 2 उपप्रकार आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. पुढे अलंकाराची व्याख्या, त्याचबरोबर अनन्वय अलंकार याची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती वहीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.